विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय पाली यामधील महत्त्वपूर्ण कविता आम्रपाली थेरी ही अभ्यासणार आहोत. मी प्राध्यापक दत्ता खडसे या कवितेची प्रथम तुम्हाला प्रास्ताविक सांगणार आहे. प्रास्ताविकामधूनच या कवितेचा मुख्य सारांश काय आहे ते सांगितलेला जातो. त्यासाठी प्रास्ताविक चांगल्या पद्धतीने समजून घेणं हे गरजेचं आहे. विषय पाली असला तरीही उत्तर लेखनाची भाषा ही मराठी आहे. त्याच्यामुळं प्रथमतः आपल्याला सर्व व्यवस्थित मराठीमधूनच समजून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण या कवितेचं प्रास्ताविक समजून घेऊ. खुद्दक निकायातील थेरीगाथा या ग्रंथातून ही कविता घेतलेली आहे. आम्रपाली अतिशय सुंदर व देखणी होती. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर ती इतकी देखणी दिसू लागली की तिच्या प्राप्तीसाठी अनेक राजपुत्रात स्पर्धा निर्माण झाली. शेवटी सर्वाचीच म्हणून ती गणिका झाली. नंतर भगवान बुद्धाचा उपदेश ऐकून विरक्त झाली व तिने प्रवृत्ती घेतली. एकेकाळी ती आपल्या सौंदर्याने सर्वांना आकर्षित करणारी होती, परंतु पुढे त्यातील नश्वरता तिला उमगली. म्हणजेच शरीर कसं क्षणभंगूर आहे हे भगवान बुद्धाच्या उपदेशानंतर तिला कळालं. पूर्वी मी कशी होते व आता म्हातारपणात कशी झाली आहे याचे वर्णन करताना तिने प्रस्तुत गाथा म्हटल्या आहेत. या कवितेमध्ये जे काही गाथा सांगितलेल्या आहेत ते अलंकारिक शैलीमध्ये उत्कृष्ट आहेत. तसेच शरीराचे सौंदर्य कसं नश्वर आहे याचाही साक्षात्कार आम्रपालीला झालेला आहे, ते या कवितेत सांगितलेलं आहे. आम्रपाली तारुण्याची व म्हातारपणाची तुलना करीत असून तिला सौंदर्य प्राप्त झाले होते, पण ते सौंदर्य भगवान बुद्धाचा उपदेश ऐकून कसं नश्वर आहे याचा साक्षात्कार तिला झाला. कारण रूप और रुपया कभी किसी का होकर नहीं रहता एक म्हण आहे. त्याचप्रमाणे माणसाचं रूप कायम हे टिकत नसते, तसंच रुपयासुद्धा माणसापाशी कायमचा टिकत नसतो. ही क्षणभंगुरता या कवितेमध्ये. विद्यार्थ्यांनो, प्रथमतः मी तुम्हाला पालीमधून सांगणार आहे, नंतर त्याचा मराठीमध्ये सुद्धा अनुवाद सांगणार आहे. काही शब्द काही कठीण असले तरीही उत्तर लेखनाची भाषा मराठी असल्यामुळं आपल्याला फक्त ते समजून घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांनो, प्रथम गाथेचं आपण पालीमधून बघू. काळका भमरवन्न सदिसा वेली तग्गा मम मुदुजा अहं ते जराही सानक वाक सादिसा सच्चे वादी वचनं अन्यथा. पहा, या गाथेचा अर्थ असा आहे की आम्रपाली म्हणते की पूर्वी माझ्या डोक्यावरील केस भुंग्याच्या रंगाप्रमाणे अतिशय काळेभोर व कुरळे होते, परंतु ते आज म्हातारपणामध्ये तागाप्रमाणे पांढरशुभ्र झालेले आहे. त्यामुळेच सत्य बोलणाऱ्या व्यक्तीचे म्हणजेच बुद्धाचे वचन कधीहीच चुकीचे ठरू शकत नाही, असा या पहिल्या गाथेचा अर्थ आहे. वसी तोव सुरभी करंडको पुफ्फपुरं मम उत्तमंगजो ते जराये सल्लमगधिकं सत्यवादी वचनं अन्यथा. पा, दुसऱ्या गाथेचा अर्थ असा आहे मराठीमध्ये त्याचा की पूर्वी सुगंधित अशा फुलांनी युक्त असलेल्या करंडीप्रमाणे माझे डोके होते, परंतु आज म्हातारपणामुळे ते सस्याच्या केसाला येणाऱ्या वासाप्रमाणे झाले आहे. त्यामुळे सत्य बोलणाऱ्या व्यक्तीचे म्हणजेच बुद्धाचे वचन कधीही चुकीचे ठरत नाही,
असा त्याचा मराठीत अर्थ आहे. काननं व सहितं युरोपितं कोच्चि सुच्चि विचितग्ग शोभितं तं जराये विरलं तही तही सच्चे वादिक वचनं अन्यथा. याचा अर्थ असा आहे की पूर्वी म्हणजेच तारुण्यात माझ्या डोक्यावरील केस कंगवा, पिना, आकडे इत्यादीने व्यवस्थित लावलेले, नीट निगा राखलेले एखाद्या घनदाट जंगलाप्रमाणे शोभून दिसत होते. परंतु आज म्हातारपणामुळे जागोजागी विरळ झालेले आहे. त्यामुळे सत्य बोलणाऱ्या व्यक्तीचे म्हणजेच बुद्धाचे वचन कधीही चुकीचे ठरत नाही असा याचा अर्थ आहे. कर्णखंदक सुवर्णमंडितं सोबते सुवेणी ही अलंकतं ते जरा खलितं जिरकतं सच्चे वादिक वचनं अन्यथा. या गाथेचा अर्थ असा आहे की पूर्वी माझी वेणी कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे व सुवर्ण अलंकाराने सजविल्याप्रमाणे शोभून दिसत होती. परंतु आज म्हातारपणामुळे ती विरळ झालेली आहे. खरोखरच सत्य बोलणाऱ्या व्यक्तीचे म्हणजेच बुद्धाचे वचन कधीही चुकीचे ठरत नाही किंवा खोटे ठरत नाही. चित्तकारसुकत्तवा लेखिका शोभते शुभमुक्का पुरेममं ता जराये वल्लीभ पल्लमिता सच्चे वादिक वचनं अन्यथा. याचा अर्थ असा आहे की पूर्वी माझ्या भुवया चित्रकाराने कोरल्याप्रमाणे अतिशय रेखीव अशा शोभून दिसत होत्या. परंतु आज त्या म्हातारपणामुळे सुरकुत्या पडून खाली लोंबकळत आहेत. त्यामुळे सत्य बोलणाऱ्या व्यक्तीचे म्हणजेच बुद्धाचे वचन कधीही चुकीचे ठरत नाही असा याचा मराठीमध्ये अर्थ आहे. नंतरची गाथा. भस्सरा सुरिचरा यथामणी नेत्त हे शुभ मिली लमायतां ते जरा भियत्ता न सोबरे सच्चे वादिक वचनं अन्यथा. याचा अर्थ असा आहे विद्यार्थ्यांनो की पूर्वी माझे डोळे गडद निळे आणि मोठे तसेच तेजस्वी होते आणि अतिशय सुंदर अशा रत्नाप्रमाणे होते. परंतु ते आज म्हातारपणामुळे तेजहीन झाल्यामुळे शोभून दिसत नाहीत. यामध्ये भगवान बुद्धाचे वचन चुकीचे कसे ठरत नाही ते आम्रपालीने सांगितलेलं आहे. संहत्त सद्दिशीचं नसिका सोबते सुअभियोबनं पती सा जराई उपकुलिता वियं सच्चे वादिक वचनं अन्यथा. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मराठीमध्ये की पूर्वी म्हणजे तारुण्यात माझे नाक सरळ आणि मुलायम अशा प्रकारचे शोभून दिसत होते. परंतु आज वृद्धावस्थेमध्ये जणू ज्याप्रमाणे जळाल्याप्रमाणे झालेले आहे किंवा विद्रूप झालेले आहे हे सांगितलेलं आहे. त्यामुळेच सत्य बोलणाऱ्या व्यक्तीचे म्हणजेच बुद्धाचे वचन कधीही चुकीचं ठरत नाही हे या गाथेचा अर्थ आहे. त्यानंतर 8व्या गाथेमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण अभ्यास विद्यार्थ्यांनो. काही पाली शब्द उच्चारण्यासाठी थोडे कठीण आहेत, पण तरी ते व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या. पुस्तकामध्ये त्याचा अर्थसुद्धा दिलेला आहे. कंकणं स सुकतं सुनिठितं सोबते सुममं कर्णपाळियो ता जराय वल्लभीपलंबिता सच्चे वादिक वचनं अन्यथा. गाथा क्रमांक 8मध्ये
कानाबद्दलची माहिती सांगितलेली आहे की आम्रपाली म्हणते की तारुण्यामध्ये माझ्या कर्णपाळ्या म्हणजेच कान चांगल्या पद्धतीने तयार केलेल्या तसेच उत्तम घडविलेल्या सोन्याच्या बांगडीप्रमाणे शोभून दिसत होते, परंतु आज म्हातारपणामुळे सुरकुत्या पडून ते लोंबकळत आहेत. त्यामुळेच सत्य बोलणाऱ्या व्यक्तीचेच म्हणजेच बुद्धाचे वचन कधीही चुकीचे ठरत नाही, असे ती या गाथेमध्ये सांगत आहे. नंतर ती काय म्हणते बघा, पत्तलिम कुलवन्नी सादिसा सोबते सुदत्ता पुरे ममंग ते जराय खंडिता चासिता सत्यवादिक वचन अन्नयथा. नव्या गाथ्यामध्ये ती काय म्हणते ते पहा की पूर्वी माझे दात म्हणजेच तारुण्यामध्ये केळीच्या कळीप्रमाणे शोभून दिसत होते, परंतु या म्हातारपणामुळे ते खंडित होऊन पिवळे झाले आहे. त्यामुळे सत्य बोलणाऱ्या व्यक्तीचे वचन म्हणजेच बुद्धाचे वचन चुकीचे ठरत नाही, हे या गाथेमध्ये तिनं दाताविषयीची माहिती सांगितलेली आहे. नंतर 10व्या गाथेमध्ये ती काय म्हणते ते पहा की कानन्निमी वनसंडचारिणी कोकिलाव मधुरंग निकुजिहं तं जराये खलितं तही तही सत्यवादिक वचनं अन्नयथा. 10व्या गाथेमध्ये ती आपल्या आवाजाबद्दलचं महत्त्व सांगते की पूर्वी म्हणजे तारुण्यात माझा आवाज म्हणजे वनामध्ये मुक्तपणे फिरणाऱ्या एखाद्या कोकिळेप्रमाणे अतिशय मधुर सुंदर असा आवाज होता, परंतु ते आज म्हातारपणामध्ये अतिशय कर्कश झालेलं आहे. त्यामुळेच सत्य बोलणाऱ्या व्यक्तीचे वचन म्हणजेच बुद्धाचे वचन चुकीचे ठरत नाही, असं ती या गाथेमध्ये सांगत आहे. नंतर 11व्या गाथेमध्ये ती काय सांगते ते पहा, तिच्या जीवनामध्ये तिला आलेला अनुभव तिनं यामध्ये कथन केलेला आहे. ती गाथा क्रमांक 11मध्ये काय सांगते ते पहा, सन्नकंबुरिओ सुप्पमज्जितां सोबते सुगिवा पुरे ममंग सा जराये भग्गा विनामिता सत्यवादिक वचनं अन्नयथा. पहा यामध्ये काय म्हणते ती की पूर्वी माझी मान शंखाप्रमाणे स्वच्छ आणि प्रमाणबद्ध असल्यामुळे शोभून दिसत होती, परंतु आज म्हातारपणामुळे वाकलेली आहे. त्यामुळेच सत्य बोलणाऱ्या व्यक्तीचे म्हणजेच बुद्धाचे वचन चुकीचे ठरत नाही, असं ती या गाथेमध्ये सांगत आहे. नंतर 12व्या गाथेमध्ये काय सांगते ते पहा, आम्रपालीने तिच्या जीवनामध्ये आलेला अनुभव तिने सर्व कथन केलेला आहे. भगवान बुद्धाच्या उपदेशानंतर वट्टपली घ सदिसोपमा उभो सोबते सुबहा पुरे मम ता जराये यथा पाटली पबलिता सत्यवादिक वचनं अन्नयथा. पहा या गाथेमध्ये ती काय म्हणते की पूर्वी म्हणजे तारुण्यामध्ये माझे दोन्हीही दंड मजबूत आणि गोलाकार असल्यामुळे शोभून दिसत होते, म्हणजे तारुण्यामध्ये ती चांगली सुदृढ आणि सौंदर्यवान होती, परंतु ती आज म्हातारपणामुळे तिचे जे काही शरीर आहे, हात आहेत, दंड आहेत, हे तुटलेल्या फांदीप्रमाणे दुर्बल झालेले आहेत, पोकळ झालेले आहेत बांबूप्रमाणे. त्यामुळे ती म्हणते की सत्य बोलणाऱ्या व्यक्तीचे म्हणजेच बुद्धाचे वचन कधीही चुकीचं ठरत नाही. नंतरच्या गाथेमध्ये ती काय सांगते ते बघा, गाथा क्रमांक 13मध्ये ती म्हणते की सन्हा मुदिक्क सुवर्ण मंडिता सोबते सुहत्ता पुरे ममंग ते जराये यथा मूलिका सत्यवादिक वचनं अन्नयथा. पहा ती काय म्हणते, याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की पूर्वी माझे हात उत्तम रीतीने घडविलेल्या अंगठीप्रमाणे व सुवर्ण अलंकाराने सजविल्याप्रमाणे शोभून दिसत होते, पूर्वी म्हणजेच तारुण्यामध्ये, परंतु आज म्हातारपणामुळे सुरकुत्या पडल्याप्रमाणे झालेले आहेत. म्हणजेच या म्हातारपणामध्ये सर्व शरीराला सर्व सुरकुत्या पडलेल्या आहेत. त्यामुळे सत्य बोलणाऱ्या व्यक्तीचे वचन म्हणजेच भगवान बुद्धाचे वचन कधीही चुकीचं ठरत नाही, हे तिनं स्वतःच्या अनुभवातून
या गाथेमध्ये सांगितलेलं आहे. नंतरच्या गाथा क्रमांक 14मध्ये ती काय म्हणते ते पहा. कच्च नस्स फलकवं सुमठ्ठं सोबते सुकाय पुरे मम सो वल्लीही सुकुमाही आतोता सत्यवादिक वचन अन्यथा. पहा आम्रपाली काय म्हणते की तारुण्यात माझं शरीर सोन्याच्या ढालीला उत्तम रीतीने घडविल्याप्रमाणे शोभून दिसत होते, परंतु आज म्हातारपणामुळे ते सूक्ष्म अशा सुरकुत्यांनी भरलेले आहे. म्हणजेच म्हातारपणामध्ये शरीराची जी काही झालेली अवस्था तिनं सांगितलेली आहे. त्यामुळेच ती म्हणते की भगवान बुद्धाचं वचन सर्व काही आहे, खरं आहे, याच्यामध्ये काही चुकीचं नाही, सर्व सत्य आहे, ही ती स्पष्ट करत आहे. नंतर शेवटच्या गाथेमध्ये ती म्हणते पहा, शेवटच्या गाथेमध्ये तिनं काय सांगितलेलं आहे ते पहा. यदि सो अहु अयं समुसयो जज्जरो बहु दुःखान मालयो सो पले पपाती जरा घरो सत्यवादिक वचन अन्यथा. पा शेवटच्या गाथेमध्ये तिनं अतिशय मौलिक उपदेश दिलेला आहे. ती काय म्हणते की हे माझे शरीर तारुण्यामध्ये असे होते, परंतु आता म्हातारपणामध्ये अनेक दुःखाचे घर झालेले आहे. म्हणजेच वृद्धावस्थेमध्ये अनेक आजार त्या शरीराला झालेले आहे. तसेच एक उपमा देऊन सांगितलेलं आहे तिनं की जसं गिलावा ढासळलेल्या जुन्या घराप्रमाणे झालेलं आहे. एखादं जुनं किंवा जीर्ण घर जसं त्याचा गिलावा ढासळल्यानंतर कसं विद्रूप दिसते, तसं हे शरीर झालेलं आहे. ती सांगत आहे त्या शरीराची अवस्था म्हातारपणामध्ये कशी झालेली आहे. त्यामुळं सत्य बोलणाऱ्या भगवान बुद्धाचं वचन चुकीचं ठरत नाही किंवा कसं महत्त्वपूर्ण आहे हे या कवितेमध्ये तिनं सांगितलेलं आहे.